नमस्कार विद्यार्थी बालमित्रहो, आज आपण चौरसाची बाजू काढणे हा घटक अभ्यासणार आहोत। या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे तो एका चौरसाचे क्षेत्रफळ 36 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसाची बाजू काय किंवा त्या चौरसाची बाजू किती येईल अशा स्वरूपाचा आपला हा प्रश्न आहे। तर बालमित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे या उदाहरणामध्ये, आणि त्या क्षेत्रफळावरून आपल्याला त्या चौरसाची बाजू काढायची आहे। यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करता येईल। मग चौरसाची बाजू बरोबर चौरसाची बाजू बरोबर वर्गमुळात क्षेत्रफळ। चौरसाची बाजू बरोबर वर्गमुळात क्षेत्रफळ बरोबर। आता आपण किंमत घेऊया त्या ठिकाणी। वर्गमुळात क्षेत्रफळ किती आहे तर 36, म्हणून वर्गमुळात 36। आता वर्गमुळात 36 तर त्याची किंमत किती येईल तर वर्गमुळात 36 म्हणजे या 36 चं वर्गमूळ काढा, कारण 36 ही वर्ग संख्या आहे। मग तिचं जे वर्गमूळ आहे ते किती तर 6, म्हणजे 36 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे म्हणजे 6, म्हणजे 6 हे या 36 चं वर्गमूळ झालं, म्हणजे 6। आता एकच देऊया आपण या उत्तराला, तर 6 सेंटीमीटर। 6 सेंटीमीटर म्हणून त्या चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर येईल। 6 सेंटीमीटर येईल। अशा प्रकारे चौरसाचं क्षेत्रफळ जर आपल्याला दिलं तर त्यावरून जर आपल्याला बाजू काढायची असेल तर हे सूत्र आपण वापरू शकतो, म्हणजे चौरसाची बाजू बरोबर वर्गमुळात क्षेत्रफळ। या सूत्राचा तुम्ही वापर करा आणि अशा प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही सोडवा, त्याचा सराव करा, म्हणजे निश्चितच तुम्हाला हा जो प्रश्न आहे किंवा हे जे उदाहरण आहे ते सहज अगदी सोडवता येईल, याबद्दल शंका नाही। धन्यवाद।